जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लेखी आश्वासन मिळताच काँग्रेसचा एल्गार तुर्तास थांबला। कबनूरच्या ओपन स्पेसचा प्रश्न ऐरणीवर। गट क्रमांक 32 अ प्रकरणी प्रशासनाची लेखी हमी ग्रामपंचायत व शहापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईने अतिक्रमण हटवण्याचा निर्णय। कबनूर येथील गट क्रमांक 32 अ मधील ओपन स्पेसच्या प्रश्नावर वातावरण तापले होते। सदर जागा ग्रामपंचायत कबनूरच्या नावे करावी, ओपन स्पेस मधील अतिक्रमण हटवावेत, तसेच या गटामध्ये बेकायदेशीर 7/12 नोंदी झाल्या असतील तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी। या मागणीसाठी कबनूर काँग्रेसने प्रशासनाकडे धाव घेत उपोषणाचा इशारा दिला होता। या मागणीची प्रशासनाने दखल घेत लेखी आश्वासन दिल्याने 15 ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालय इचलकरंजी येथे करण्यात येणारे उपोषण काँग्रेस नेत्यांनी मागे घेतले। दरम्यान ओपन स्पेस मधील अतिक्रमण बाबत ही प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून ग्रामपंचायत कबनूर व शहापूर पोलीस यांच्या संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याचे ठरले आहे। त्यामुळे या प्रश्नावर लवकरच प्रत्यक्ष कारवाई होण्याची अपेक्षा होत आहे। गट क्रमांक 32 अ मधील ओपन स्पेस ग्रामपंचायतीच्या नावे करणे, कथित बेकायदेशीर 7/12 नोंदींची चौकशी करणे, तसेच संबंधित दोषीवर नियमानुसार कारवाई करणे या मागणीवरही प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे। यामुळे उपोषणास तुर्तास मागे घेण्यात आले असले तरी प्रशासनाच्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का याकडे कबनूरकरांचे लक्ष लागले आहे। आश्वासनानुसार कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी कबनूर काँग्रेस अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष रियाज चिकोडे, माजी सरपंच उदय गीते, कार्याध्यक्ष अल्ताफ मुजावर, सचिव युवराज कांबळे, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष विशाल पवार, दीपक बबन्नावर, मुकुंद जाधव, योगेश जाधव, राजू बबन्नावर, राजू मुल्ला, गजानन जाधव म्हणजेच मामा आदी उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह। नमस्कार, मी उदय गीते, माजी सरपंच कबनूर। आज इथं रत्नदीप वसाहत गट नंबर 32 येथे आम्ही सर्व काँग्रेसचे अध्यक्ष अमोल पाटील, कार्याध्यक्ष अल्ताफ मुजावर आणि सर्व पदाधिकारी इथं जिथं अतिक्रमण झाले त्या 32 गट नंबरमध्ये आम्ही आलेलो आहे। आणि आज बाईट देण्याचं कारण असं की 15 ऑगस्ट रोजी आम्ही प्रांत कार्यालयासमोर इथलं अतिक्रमण काढावं, इथल्या बेकायदेशीर नोंदी थांबवाव्या यासाठी आम्ही उपोषण करणार होतो। परंतु आज आम्ही प्रशासनाने जे आम्हाला गेल्या 7-8 दिवसात जे सहकार्य केलं किंवा जे लेखी आश्वासन दिलेलं आहे की इथल्या कोणतीही बेकायदेशीर नोंद त्या ओपन स्पेसची विक्री होणार नाही, तसेच इथल्या अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासन शहापूर पोलीस स्टेशनच्या मदतीनं काढण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं। आणि आज स्वतः ग्रामविकास अधिकारी बर्डे साहेब यांनी आमच्यासोबत शहापूर पोलीस स्टेशनला उदय पाटील यांची भेट घेऊन हे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याचं आश्वासन दिलं आणि अशी चर्चा झाली। आणि अपर तहसीलदार महेश खिल्लारी साहेब यांनी देखील लेखी आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत ह्या ओपन स्पेस प्लॉटची बेकायदेशीर विक्री होणार नाही आणि त्यामुळे आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारं उपोषण मागे घ्यावं। त्यामुळं प्रशासनाने यामध्ये चांगली आणि तत्पर कारवाई केलेली आहे। आणि तसंच आमच्या निवेदनानंतर ग्रामपंचायतने इथं बेकायदेशीर अतिक्रमण करू नये म्हणून बोर्ड देखील लावलेला आहे। त्यामुळं प्रशासनानं सहकार्य केल्यामुळं आम्ही आजचं उपोषण केलेलं नाही, तरी देखील ह्या भागातील नागरिकांना लवकरात लवकर आम्ही हा ओपन स्पेस रिकामा करून देऊ हे आश्वासन करतो। आणि भागातल्या नागरिकांनी देखील जागरूकता दाखवून वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। आणि आज उपोषण का केलं नाही याचा खुलासा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। तरी सर्व पदाधिकारी आमच्यासोबत जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।